आपण आहोत प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग छत्रपती संभाजीनगर येथे. इथे विविध संघटनेचे पदाधिकारी जमलेले आहेत. त्यांच्या समस्या घेऊन त्यांनी निवेदन दिलेलं आहे उपायुक्त साहेबांना. जाणून घ्यावं त्यांच्या काय समस्या आहेत त्या. नाव सांगा. माझं पूर्ण नाव नितीन पंडितराव लांडगे आहे. आपण काय करताय? सर मी विशेष शिक्षक आहे. इंदिरा निवासी मध्य विद्यालय खडी रोडला, सातारा परिसर. आपण कधीपासून काम करताय? तर मी जवळपास 2012 पासून कार्यरत आहोत आणि विनावेतन का 1 रुपयासुद्धा मला विनावेतन भेटलेलं नाही. कशामुळे काय माहिती, संस्था चालकाचे मनमानी कारभार होता का काय होता मला माहिती नाही. 2018पर्यंत जोपर्यंत पद मान्यता होती तोपर्यंत मी रेग्युलर स्वखर्चाने येत होतो. पण त्याच्यानंतर माझ्याकडे स्वतःच खर्चाने माझे वडील रिटायरमेंट झालेले आहेत. त्यांच्याकडे खर्चाला सुद्धा पैसे नसतात आणि त्यांच्याकडनं पैसे घेऊन मला जवळपास जायला 200 रुपये रोज लागतात. आणि तो 6,000 रुपये महिना वाचवण्यासाठी त्याच्यासाठी मी असं विचार केला की जोपर्यंत मला मानधनसुद्धा भेटत नाही तोपर्यंत मी शाळेवर जाणार आहे. आणि त्याच्यानंतर तो कोरोनात लागला. कोरोनाच्या नंतर त्यांनी मला शाळेवर यूज दिलं नाही. मला किती वर्षाला तुमचं जॉईनिंग झालं होतं? माझी पहिला दिवस सांगतो मी. माझा पहिला दिवस होता 14 जानेवारी 2012ला माझी तिथं पहिली दिवसाची जॉईनिंग होती. बरं. कोरोना लागल्याच्या नंतर मला तिथे येऊ दिलं नाही. मला ही धमकी देण्यात आली, जर तिथे दिसला आणि तिथे जर तू अतिरिक्त ठरला तर तुझं पद उडवण्यात येईल. धमकी कोणी दिली तुम्हाला? संस्थापकांनी. कोण आहे संस्थापक? अनिल पुरुषोत्तम मालुसरे. तुमच्या संस्थेचं नाव काय पूर्ण? इंदिरा निवासी मध्य विद्यालय आहे, नांदेड संचलित. नमस्कार, मी दाभाडे पांडुरंग प्रभाकरराव. आम्ही आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जमलो आहोत. माझ्या राज्यातील महाराष्ट्र राज्यातील 123 जे दिव्यांगाच्या शाळा अनुदानित झाल्यात. 8 एप्रिल 2015 रोजी आम्हाला शासनाचा पहिला शासन निर्णय दिला, जो की 100% म्हणून. परंतु काही अधिकाऱ्याच्या क्लिष्ट वर्तीनं किंवा त्यांच्या पूर्वग्रह दूषितपणामुळे 6 नोव्हेंबर 2018ला दिलेलं 100% वेतन हे 50% वेतन करण्यात आलं. आणि तिथून आम्ही आत्तापर्यंत 100% वेतनाची मागणी घेऊन वारंवार तपासण्या, वारंवार आंदोलन आणि वारंवार उपोषण करतो. त्याचमुळं आम्ही आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जमलेलो आहोत आणि त्या संदर्भात आम्ही निवेदन पण माननीय आयुक्त साहेबांना दिलेलं आहे. त्यावरील कार्यवाही होण्यासाठी उशी घेतलेली आहे. दिव्यांग शाळा कर्मशाळा महासंघाची राज्य महिला अध्यक्ष आहे. 123 शाळांचं आता जर सरांनी सांगितलं तर आमचा मुद्दा हाच आहे की जर विद्यार्थी शाळांमध्ये आहे, परिपोषण शाळेला जर मिळतं तर दिव्यांग शाळेतील कर्मचाऱ्यांना वेतन हे 50% का? 100% वेतनेतर अनुदान आहे तर वेतनसुद्धा 100% हे कर्मचाऱ्यांना मिळालं पाहिजे. त्यातही आज नवीन असा मुद्दा आहे की NOC ज्या 1100 पदांना नवीन मिळालेल्या आहेत त्या शाळेतले कर्मचारी जे नवीन रुजू होणार आहेत त्यांना 100% अनुदान वेतन मिळणार आहे. आणि जे आधी जे कर्मचारी 2012पासून 2002पासून जे कर्मचारी आहेत त्यांना अजूनपर्यंत 50%. तर हा शासनाचा मुळात कुठला न्याय आहे याच्यावर आमचे प्रश्नचिन्ह आहे. आणि 2018मध्ये जो GR निघालेला आहे 50%चा, तर ते कुठल्या बेसवर त्यांनी 50% अनुदान कर्मचाऱ्यांना दिला? जी समिती होती, उच्चस्तर समिती आहे, उच्चस्तरीय समितीने हा जो निर्णय दिला होता, उच्चस्तर समितीला फक्त कर्मचाऱ्यांचा पदनिर्मितीचा अधिकार आहे. 2018मध्ये त्यांनी 50% अनुदानाचा जो GR दिलेला आहे तो मुळातच त्यांना तो अधिकार नव्हता द्यायचा, असंविधानिक होता. आणि दुसरी गोष्ट की हा जो निर्णय दिला तर त्याच्यावर पुढे काही त्यांनी कार्यवाही केली नाही. मुख्यमंत्री साहेबांनी विशेष बाब म्हणून दिली, त्यांचे आम्ही आभारच मानतो. पण आज 8 वर्ष 2018 ते 2026पर्यंत अजूनपर्यंत शासनाकडे कुठल्याच गोष्टीची तरतूद कशी नाही. तपासण्या झाल्या, वारंवार तपासण्या झाल्या. ज्या शाळा पात्र आहेत निदान त्या शाळांना तरी त्यांनी 100% अनुदान दिलं पाहिजे. जर न्याय मिळाला नाही तर आम्ही मोठ्या आंदोलनाची घोषणा इथेच करतो. कारण आमचा तो न्यायिक एक अधिकार आम्हाला आहे. लोकशाही मार्गाने कारण काम करतो आम्ही. प्रत्येक कर्मचारी शाळांमध्ये काम करतो विद्यार्थ्यासाठी. जेव्हा शासन हे म्हणतं की विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे तर ते शिक्षण देण्यासाठी कर्मचारी 4 क्लासचे कर्मचारी जी रेसिडेन्शियल स्कूल्स आहे त्याच्यामध्ये दिवसरात्र काम करतात. तर त्यांना जो पगार मिळतो तो त्यांच्या कामापेक्षा खूप कमी आहे. तुम्ही आता आयुक्त साहेबांना भेटलात, निवेदन दिलं, तर आयुक्त साहेबांनी त्याच्यावर काय प्रतिक्रिया दिली? तुमचं निवेदन मला द्या आणि त्याच्यावर मी जर संस्था याच्यावर जर ॲक्शन घेत नसेल तर मी संस्थेवर ॲक्शन घेण्यास हे आहे. तुमच्या 121 शाळा आहेत
121 महाराष्ट्रामध्ये. तर किती जणांना पूर्ण अनुदान आहे? एकाला आहे. सर, एकाला नाही, एकाला नाही. 50% अनुदान आहे. शोकांतिका अशी आहे. नाही, अगोदर 100% अनुदान सांगितलं तुम्ही, नंतर ते पण दिलं 50% नाही. केलं. दिलं नाही. नाही दिलं नाही. अच्छा. दिलं नाही. 2018पासून संस्थांना 121 शाळांना 50% अनुदान दिलेले आहे आणि परिपोषण विद्यार्थ्यांचं जे परिपोषण आहे ते 100% दिलं जातं. तर हा खूप मोठा विरोधाभास आहे. जे म्हणजे संस्थापकांना 100% अनुदान दिलं जातं आणि कर्मचाऱ्यांना 50% अनुदान दिलं जातं. 100% परिपोषण देताना कुठलेच निकष लावले जात नाही Yes. आणि कर्मचाऱ्यांना अनुदान देण्यासाठी तपासण्या वारंवार तपासण्या लावलेल्या जातात. म्हणजे हा खूप मोठा विरोधाभास आहे. याच्यामध्ये सुद्धा शासनाने थोडंसं लक्ष घालून कर्मचाऱ्यांना 100% अनुदान द्यावं असं. आणि सीएम साहेबांनी याच्यावर तत्काळ निर्णय द्यावा. ही 123 मध्ये 2445 कर्मचारी आहे जवळजवळ. तर 8 एप्रिल 2015ला शासन निर्णय झाला आणि मोठ्यापणानं अनुदान मिळालं आम्हाला. मायबापाच्या एक आशा होत्या लेकराकडून, असं त्या पद्धतीत आम्ही कर्मचारी म्हणून काम करतो. जेव्हा अनुदान झालं तेव्हा आम्ही काही लोन उचलले, कर्ज उचलले, घराबाराचा मायबापाचा लेकराबाळाचा सगळ्याचा सांभाळ करायलासाठी आम्ही कर्ज उचलले. पण ते कर्ज आज 50% वेतनानं फेडता येत नाहीत. ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. जर हे फेडता येत नसेल तर आम्हाला आमचे अवयव विकून सुद्धा ते लोन फेडावे लागेल. ही माझी स्पष्टपणे मागणी असेल गव्हर्नमेंटकडे. जर आम्हाला 100% वेतन देता येत नसेल शासनाला तर आम्हाला आमचे अवयव विकण्याची परमिशन देऊन आमचे कर्ज मुक्त करून आम्हाला या नोकरीमधून, या शाळाच्या प्रवाहातून मुक्त करण्याची विनंती मी या ठिकाणी माध्यमातून करत आहे. प्रत्येक वेळेस दिव्यांग क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांवर हा अन्यायच होत आलेला आहे. सुरुवातीला शाळा काढतात विना अनुदानित, त्याच्यानंतर अनुदान मिळण्यासाठी जवळजवळ 15 ते 20 वर्ष जातात. आता तुम्हाला अनुदान किती मिळतं आहे? सर 50% मिळतं आणि आमची 100%ची मागणी आहे. नाव मॅडम आपलं? मनीषा भास्कर वेंगळे.